सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. नीटची चौकशी झालीच पाहिजे. नीटची चौकशी झालीच पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. केंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. नीटची चौकशी झालीच पाहिजे. या शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या बेजबाबदार सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पकोडे तळून नीटचा जे स्कॅम झालेला आहे त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे. पकोडे तळण्याचं कारण एवढंच होतं की 12वीच्या परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ही खूप महत्त्वाची परीक्षा मानली जाते, ज्याच्यावर लाखो मुलांचं भवितव्य आघाडीत असतं. परंतु या परीक्षेमध्ये जो स्कॅम झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकार स्वतःच्या सत्ता स्थापनेमध्ये, केंद्र सरकार स्वतःच्या ह्याच्यामध्ये इतका बिझी आहे लोकसभेमध्ये की त्यांनी मुलांच्या भवितव्याकडे अगदी पाणी फिरलेलं आहे. मुलांच्या भवितव्याचं त्यांना काहीही चिंता नाहीये, हे त्याच्यातून दिसत आहे. ना ह्याच्यावर काही कारवाई केली जाते, ना ह्याच्यावर काही ठोस त्यांच्याकडून निर्णय घेतले जात आहेत. मुलं अजूनही वाऱ्यावर आहेत, मुलं अजूनही संभ्रमात आहेत. म्हणजे तुम्ही मुलांना काय संदेश देताय की तुम्ही परीक्षा किंवा शिक्षण घेऊ नका, परंतु तुम्ही रोजगार जो आहे तो तुमचा करू शकता. त्यामुळे आम्ही पकोडे तळण्याचा निर्णय आज इथे घेतला. मागणी काय आहे? आंदोलनामागे आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की ज्या मुलांवर अन्याय झाला त्या मुलांवर परत फेर परीक्षा घ्यायची आणि पुन्हा एकदा जे काय असेल तो निकाल सगळ्यांसमोर येऊ देत. दुसरी गोष्ट अशी की निकालामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, त्यामुळे मुलांचं भवितव्याचं नुकसान नाही झालं पाहिजे.